हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्त ठिकाण. सकाळची वेळ 7 वाजले असतील. सावित्रीबाई दार बंद करत म्हणाली, मी जरा बाहेर जाते, 10 वाजेपर्यंत येते. मुलगा राहुल कॉलेजसाठी तयार होत होता. तो दररोज आईकडे एकच प्रश्न विचारायचा, आई, रोज कुठे जातेस ग तू इतक्या लवकर? आई हसून म्हणायची, फक्त थोडं चालायला जाते. बाळा, तब्येत ठीक ठेवायची ना? राहुलला तिचं उत्तर नेहमी सारखंच मिळायचं. पण मनात शंकेचं बीज रुजलेलं होतं. ती चालायला जाते म्हणते, पण प्रत्येक वेळी तिच्या हातात एक जुनी पिशवी असायची आणि परत येताना ती पिशवी रिकामी असायची. गावात हळूहळू लोक कुजबुजू लागले. सावित्री रोज कुठे जाते एवढ्या पहाटे? कुणाशी तरी भेटते बहुतेक. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर बदललीच ती. राहुलला या कुजबुजणाऱ्या आवाजांनी त्रास व्हायचा, पण त्याचं मनही प्रश्नांनी भरलेलं होतं. एके दिवशी त्याने ठरवलं, आईच्या मागे जायचं. त्या दिवशी सकाळी सावित्री नेहमीप्रमाणे पिशवी घेऊन बाहेर पडली. राहुल तिच्या मागोमाग सावधपणे निघाला. आईला न कळता तो थोडं अंतर राखून चालत होता. गाव सोडून ती पुढे गेली. मुख्य रस्त्यावरून थोडं आत एका छोट्याशा पांढऱ्या इमारतीकडे ती वळली. वर लिहिलं होतं, मातृस्नेह अनाथाश्रम. राहुल थबकला. आई इथे का आली? त्याच्या मनात 100 प्रश्न उठले. तो झाडामागे लपून पाहत होता. आई आत गेली आणि काही वेळाने बाहेर आली, पण त्या वेळेपर्यंत तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. राहुलने ठरवलं, दुसऱ्या दिवशी थेट त्या अनालयातच जाणार. दुसऱ्या दिवशी तो गेला. दारात एक वृद्ध आया भेटली. माताजी कुठं आहेत? राहुलने विचारलं. आया हसून म्हणाली, सावित्रीबाई का? आज थोडं लवकर गेल्या. रोजच येतात त्या. रोज? हो, रोज सकाळी येतात. आपल्या मृत मुलाच्या नावाने इथल्या मुलांना नाश्ता वाटतात. राहुलचं हृदय द्रवून गेलं. मृत मुलगा? तो पुटपुटला. आया म्हणाली, हो, त्यांनी सांगितलं होतं, माझा छोटा आर्यन खूप प्रेमळ होता. त्याला नाश्त्यात पोळी जॅम आवडायचा. म्हणून मी रोज त्या मुलांच्या चेहऱ्यावर त्याचं हास्य शोधायला येते. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं, आई रोज चालायला जात नाही, ती दररोज आपल्या गेलेल्या मुलाला भेटायला जाते. त्या दिवशी राहुल घरी परतला. आई जेवण करत होती. त्याने शांतपणे विचारलं, आई, आर्यन कोण होता? आईचे हात थरथरले. डोळे पाणावले. थोड्या वेळाने ती म्हणाली. आईचे हात थरथरले. डोळे पाणावले. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुझा भाऊ. जन्मानंतर फक्त 2 वर्षांनी गेला. तू नव्हतास तेव्हा. आणि तू रोज? हो बाळा, मी रोज त्या अनालयातच जाते. तिथल्या मुलांमध्ये मला आर्यन दिसतो. त्यांना खाऊ घालताना असं वाटतं जणू माझा मुलगा अजूनही माझ्यासोबत आहे. राहुलला काही बोलता आलं नाही. त्याने शांतपणे आईचा हात धरला आणि म्हणाला, आई, आता पुढच्या वेळी मी सुद्धा येईन तुझ्यासोबत आर्यनला भेटायला. त्या दिवसानंतर घरातला सूर बदलला. राहुल दर सकाळी आईसोबत उठायचा. एकत्र जेवण तयार करायचा. आईच्या हातात आता तीच जुनी पिशवी नव्हती, तर 2 स्टीलच्या डब्यामध्ये उकडलेली पोळी, भाजी आणि जाम असायचं. दोघंही एकत्र अनालयातच जायचे. मुलं त्यांना आई आणि भाऊ म्हणून हाक मारायचे. 1 वर्षानंतर मातृस्नेह अनाथाश्रमाच्या दारात मोठा फलक लावलं गेलं. आर्यन स्मृती भोजनगृह. सावित्रीबाई व राहुल पाटील यांच्या सौजन्याने. त्या दिवशी उद्घाटनाला गावातले सगळे लोक आले. जे लोक पूर्वी कुजबूज करत होते ते आज तिचं कौतुक करत होते.
सावित्रीच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये शांततेचं चमक होती. ती म्हणाली, माझा मुलगा नाही, पण त्याचं प्रेम अजून जिवंत आहे. आता प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर मला तो दिसतो. त्या रात्री राहुलने आईकडे पाहिलं. ती झोपली होती, पण चेहऱ्यावर एक शांत हसू होतं. बाजूला आर्यनचा फोटो होता, त्याच्या शेजारी अनाथालयातील मुलांचे फोटो. त्याने पुटपुटलं, आई, तू खरंच देव आहेस. तू ज्याला गमावलं त्याचं अस्तित्व जगात परत निर्माण केलंस. बाहेर सकाळचा किरण उगवत होता आणि त्या किरणसोबत आईच्या डोळ्यात पुन्हा एक चमक होती, जिचं नाव होतं प्रेमाचं अमर रूप. आईचं प्रेम कधीही मरत नाही. ती ज्या मुलाला गमावते त्याचं अस्तित्व ती इतरांच्या चेहऱ्यावर जिवंत ठेवते. ही कथा त्या मातांसाठी आहे, ज्या स्वतःचं दुःख हसण्यात रूपांतर करतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.